मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेलू देववन मियावाकी जैवविविधता उद्यानाचे लोकार्पण, 10,000 वृक्ष लागवडीचे हरित संकल्प। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त सेलू नगर परिषदच्या वतीने सरस्वती शिक्षक कॉलनी परिसरातील 1 एकर जागेवर साकारण्यात आलेल्या देववन मियावाकी जैवविविधता उद्यानाचे बुधवार दिनांक 22 जुलै रोजी लोकार्पण उत्साहात करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस हा केक कापून साजरी करण्यात आला। झाडे ही केवळ निसर्गाची शोभा नसून ती शहराची फुफ्फुसे आहेत। शुद्ध हवा, निरोगी जीवन आणि समृद्ध पर्यावरणाची खरी हमी म्हणजे वृक्ष असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून महानगरपालिका व नगर परिषदेच्या माध्यमातून तसेच वृक्षप्रेमींच्या पुढाकारातून परभणी जिल्ह्यात 55,000 वृक्ष लागवडीची हरित संकल्पना हाती घेण्यात आल्या असून त्याचाच एक भाग म्हणून सेलू येथे या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे। या कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष मिलिंद सावंत म्हणाले की शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मराठवाड्याचे पुणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेलू नगरीत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हरित नगरीचे स्वप्न आपल्या कार्यकाळात पूर्ण करण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध आहे। आगामी काळात शहरात 10,000 पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीपसिंह बायस यांच्या हस्ते झाले। यावेळी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, डॉक्टर अनिकेत पालेवाड, तालुका अध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय हरबळे, डॉक्टर संजय लोंढे, जिल्हा उपाध्यक्षा निर्मलाताई लिपणे, तालुका अध्यक्षा ज्योतिताई भोगल, शहराध्यक्षा संध्याताई चिटणीस तसेच नगरसेवक भाऊसाहेब सोनने, रामेश्वर काजळे, मनीष कदम, दीपक कोल्हाळ, प्रशांत ठाकूर, हरिभाऊ काळे, निखिल पहाडे, पठाण तडवी तसेच मान्यवर म्हणून सुनील गायकवाड, गुलाबराव लहाने, भगवान कुलकर्णी, सुहास नवले, जीवन खराबे, ज्ञानेश्वर जाधव आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी दिलीपसिंह बायस यांनी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीसाठी आवश्यक तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाची व्यापक चळवळ उभारण्याचे आवाहन त्यांनी केले। आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहकरे सर यांनी केले, तर नगर परिषदचे मुख्याधिकारी श्री उमेश गायकवाड यांनी आभार मानले। या कार्यक्रमात पत्रकार व सेलू शहरातील नागरिक, पर्यावरण प्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या आज वाढदिवसानिमित्त सेलू शहरामध्ये वृक्ष लागवड केली, यावर काय सांगा? राज्याच्या लोकप्रिय मुख्यमंत्री असणारे देवेंद्रजी फडणवीस यांच्या 56व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेलू शहर व संपूर्ण जिल्हाभरात 55,000 वृक्ष लागवडीचा संकल्प राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आमच्या नेत्या मेघनादिदी बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून आम्ही उभारणार आहोत। त्या कार्यक्रमाअंतर्गतच आज सेलू शहरामध्ये सर्व शिक्षक कॉलनी येथील या 1 एकरच्या ओपन स्पेसमध्ये, गार्डनमध्ये आम्ही या ठिकाणी मियावाकी जैवविविधता वनस्पती उद्यान या ठिकाणी उभा करत आहोत। आणि या उद्यानामध्ये जवळपास 10,000 झाडांचं आम्ही या ठिकाणी लागवड करणार आहोत। हे झाडं 1 चौरस फुटावर 4 या प्रमाणे आम्ही लावणार आहोत। आणि राज्याचं म्हणजे सध्या वाढीस लागलेलं तापमान, वाढतं तापमान, जमिनीची होणारी धूप आणि पावसाची अनियमितता यासाठी हे वन हे पूरक ठरणार आहे। आणि या वनाला माननीय मेघनादिदी बोर्डीकर यांनी देववन असं नाव दिलेलं आहे। आणि या देववनाची संकल्पना आमच्या दिदींनी संपूर्ण जिल्हाभरात राबवण्याचं ठरवलेलं आहे। परभणी महानगरपालिका असू देत किंवा इतर जिल्ह्यातल्या 7 नगरपालिका असू दे, सगळीकडेच निर्देश दिलेले आहेत की अशा प्रकारे जैवविविधता उद्यान आपण उभा करावं। त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी असं भव्य असं उद्यान या ठिकाणी उभा करत आहोत। या कामी आमचे नेते विनोदरावजी बोराडे साहेब, आमचे उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, तालुका अध्यक्ष गणेशरावजी काटकर, शहराध्यक्ष आमचे अशोकरावजी शेलार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी
आदरणीय महेशजी गायकवाड साहेब आणि आमचे सर्व नगरसेवक यांचं आणि सर्व कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी आम्हाला या कामी मोठं असं सहकार्य लाभत आहे.